धन्यवाद बुवा. अतिशय सुंदर भजनाच्या माध्यमातून कोरस हल भजनाच्या माध्यमातून अतिशय सुंदर अशी सुरुवात, साजेशी अशी आणि अगदी तोडीस तोड म्हणायला हरकत नाही. खूप सुंदर अशी सुरुवात बुवांनी केली. लाल 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 जसलोक हॉस्पिटल श्री राजेंद्र नाईकधोरी यांच्याकडे 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे नाट्य संगीतासाठी. नक्कीच अरे तुला करूच नाही तुमका अवजाव करताना माका ते कसं तरी वाटतं. हरकत नाही बुवा, पण चांगलं आहे, सवय लावून घ्यायला पाहिजे. पण मी एक तास घेतला म्हणून मोहनला थोडस काहीतरी वाटलं, बरोबर नाही वाटलं. पण मोहनने सुद्धा एक तास घेतला, म्हणजे मी केलंय म्हणून त्याने केलं. हरकत नाही बुवा, पण त्या एक तासामध्ये खूप चांगलं काही काम केलं. आयोजकांच्या सांगण्यानुसार बुवा गजराच्या पूर्वी त्यांनी आणि 2-4 मानाला ते प्रवासी सांगितले, त्या हिशोबाने या ठिकाणी सादर करतोय. बाकी बुवा जास्त मला तर काहीच नाही बोलले, पण बुवानी अतिशय सुंदर काही चांगल्या चांगल्या गोष्टी या ठिकाणी मांडल्या आणि त्या नक्कीच या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करणार. या भजनाच्या माध्यमातून, गजराच्या माध्यमातून या ठिकाणी नक्कीच चांगल्या गोष्टी या ठिकाणी मांडण्याचा प्रामाणिकपणे या ठिकाणी प्रयत्न करणार.
सत्यनारायणाची महापूजा असली तर एक गाणं मात्र नक्की आवर्जून या ठिकाणी लागतं. श्रीहरी जगत्पिता दूर करी श्रीहरी जगत्पिता दूर करी दूर करी अतिशय सुंदर काही गोष्टी सांगितल्या. गणेश चंद्रकांत नाईक यांच्याकडे भाडू यांच्याकडे 100 रुपयाचं पारितोषिक याच्यासाठी. खरोखरच मला सांगितलं जास्त वेळ काढायचो नाही आणि खरोखर बुवा ना जास्त वेळ जितक्या कमी वेळात बारी उशिरा चालू झालेली आहे आणि जितक्या वेळेत कमी वेळेत चांगला काहीतरी देऊन जाण्याचा नक्की या ठिकाणी प्रयत्न करतोय. गजराला सुरुवात करतोय जास्त वेळ न काढता, कारण काय आता वाजले 1:45 भुवांकडे बारी येईपर्यंत 11 वाजता गेले 2:45 नाही अगोदर होत संदेश नाईक यांच्याकडे देखील 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. काय पैसे मिळत जातात काय सांगता मगाशी पैसे काय सांगतात बुवा मगाशी पैसे मिळत जातात तसं म्हणतात जाधव बुवा खुलत तसं काय आवायला सुद्धा बुवा भरपूर येत दोघांना काही सेफ फ्रेम दिले. कारण बुवा पैसा सगळं काही नसतं बुवा, कारण प्रत्येक वेळेला पैसा कामाला येत नसतो नाही का. प्रत्येक वेळेला बुवा पैसा कामाला येत नसतो, कारण काही वेळेला जीव लावणारी माणसं ही सोबत असावी लागतात. प्रत्येक वेळेला पैसा कामाला येत नसतो, काही वेळेला जीव लावणारी माणसं सुद्धा सोबत असावी लागतात. आपल्या जवळची माणसं गेल्यावर आपल्याला कळतं की
आपल्याला कळतं. कारण पैसा गेला तर पुन्हा कमवता येतो, पण जवळची माणसं गेली की ती पुन्हा मिळत नाही बुवा. त्यामुळे पैसा हा सर्वस्व नाहीये. अरे अपने पराये हो जाते हैं बुवा, अपने पराये हो जाते हैं जो अपने पास होते हैं. अपने भी पराये हो जाते हैं जो अपने पास होते हैं, और पराये भी अपने होते हैं जब पैसे पास होते हैं. पैसे पास होते हैं. पैशाची दुनिया हो. पण खरं तर तुम्हाला सांगतो, मी प्रत्येक ठिकाणी सांगतोय, पैसो किती कमवायचो. एका सुद्धा माणसात काय होता, मुंबई सारख्या आमच्या ठिकाणी गावात सुद्धा तुम्ही इतकी मेहनत करतात. आज आंब्याचं इकडे बोलमध्ये सांगितलं की व्यापारी आहेत आंब्याचे. आमच्या देवगड तालुक्यात म्हणजे मेहनत या टायमात आधी अगदी सगळे तरी हे पोरगे आता सगळे आता जरी लागण गेल्याने तरी सकाळी उठा आठवडी धावपळ्या, ही सगळी परिस्थिती आहे. पण या धावपळीच्या जीवनामध्ये जेव्हा आपण पैसा कमवण्यासाठी धावतो ना, तेव्हा आपल्या आयुष्य, आपलं जे इंद्रिय आहे किंवा आपलं जे शरीर आहे त्याची देखील निगा राखणं गरजेचं आहे. कारण आयुष्यामध्ये इतकाच पैसा कमवावा. एक सावकार असतो आणि त्या सावकाराकडे अमाप पैसा असतो, खूप पैसा, म्हणजे अगदी 7 पिढ्या काय भरपूर पिढ्या बसून खाली इतको पैसा. पण वर जाऊची वेळ येता, यमराज खाली येतात म्हणतात चल तुझे दिवस भरले चल. पण सावकारा गुरमी असली पैशाची गुरमी. म्हणालो मी नाही येत, तुला किती पैसे होय सांग. कोणा सांगता? यमाक सांगता किती पैसे होय सांग. म्हणता असता यम म्हणता नाही तुला येवचत लागताला, तेव्हा सावकार म्हणता तुला 5 करोड दिले चल माका घेऊन नको जाऊ. यम म्हणता विधी लिखिता तुका येवचत लागताला. सावकार म्हणता आणि तुला किती होय बोल, 20 करोड देते 25 करोड देते. ऐकाक तयार नाही यमराज. शेवटी सावकारानं सांगल्या माझ्या पुरं 7 बाराचा उतार तुझ्या नावावर करतोय, पण म्हणता माका हय ठेवून जा तू जा. पण यमराज बोललो नाही का विधी लिखित हा का तुका येवचाच लागताला म्हणून सांगल्याबरोबर त्या सावकाराच्या डोक्यात दिला की आता माका जाऊचाच लागताला. तेव्हा यमान त्याला विचारले की काय तुझी शेवटची इच्छा काय. तेव्हा सावकारानं सांगल्या यमा की माका एक पेपर आणि एक पेन तेवढं दे. तेवढं दिल्याबरोबर त्या सावकाराने त्या पेपरवर काय लिहिलं माहितीये का? त्या सावकाराने पेनाने त्या पेपरवर काय लिहिलं की मंडळी आयुष्यामध्ये इतकाच पैसा कमवा, आयुष्यामध्ये तुम्ही इतकाच पैसा कमवा की तो तुमच्या पोटापुरता असेल. आयुष्यामध्ये इतकाच पैसा कमवा की तो तुमच्या फक्त पोटापुरता असेल. कारण तुम्ही कितीही अमाप पैसा कमवला तरी त्या पैशातला तुम्ही स्वतःसाठी 1 सेकंद सुद्धा श्वास विकत घेऊ शकत नाही. श्वास विकत घेऊ शकतो का? नाही. 1 सेकंद सुद्धा तो पैसा कामाला येत नाही. त्यामुळे पैसा कमवण्यासाठी धडपड करावी माणसाने. कारण पैशाशिवाय दुसरा काय नाही. पण आपलं इंद्रिय आपली सांभाळली पाहिजे, आपलं आयुष्य सांभाळलं पाहिजे. तो अतिशय सुंदर त्या ठिकाणी त्या गावावर गजर थोडक्यात मांडण्याचा प्रयत्न केला, गोवानी सुद्धा केलेला आहे. पण मी देखील एक थोड्या कमी वेळेत जास्तीत जास्त काहीतरी देण्याचा नक्की या ठिकाणी प्रयत्न करतो. साल बघा निवडलेले
आहेत म्हणून कुठेतरी हे सगळं चाललेलं आहे नाही का. कारण या कलियुगामध्ये मराठी मी सांगितलं, या कलियुगामध्ये सगळं काय बदलत चाललेलं आहे. अगदी माणूस बदलत चाललेला. म्हणजे पूर्वीचा काळ काय होता आणि आता काय होता बघा. पूर्वी काय होता, कलियुग आहे आणि या कलियुगामध्ये सगळं उलटा चालला. म्हणजे खऱ्याची दुनिया कुठेतरी मागे वळलेली आहे. पूर्वी बघा माणसं कशी शहाणी होती, माणसं कशी होती, शहाणी होती. पण आता माणसं वेळी झाली आणि मोबाईल स्मार्ट येऊ नाही का. पूर्वी रस्ते मातीचे होते, रस्ते कसे होते, मातीचे होते आणि माणसं साधी होती आपली नाही का. रस्ते मातीचे होते, माणसं कशी होती, साधी. आता रस्त्याचं डांबरीकरण झालं आणि माणसं डांबरट झाली. खरी परिस्थिती आहे कलियुगातली नाही का. आणि पूर्वीच्या आम्ही काय बसायचे घरात नाही का. पूर्वी माणूस जेवायला कुठे घरात आणि ह्याला बाहेर जायचा, बरोबर नाही, ह्याला बाहेर जायचा आणि जेवायचा घरात. पण आता परिस्थिती जरा बोलती आहे. आता ह्या घरात करतात जेव बाहेर जातात रात्रीचे. आणि ही परिस्थिती आहे कलियुग. आणि या कलियुगामध्ये असं चालणार. आता बघा ना या ठिकाणी स्त्रिया कमी झाल्या बुवा, पण वेळ झालो पण तरी सुद्धा थांबतोय. कारण आज आपल्यामध्ये किती बदल होतोय बघा. आज पुरुषांची नावं सुद्धा पहिली कशी होती, गंगाराम, तुकाराम, ज्ञानदेव नाही काय. आता सगळा भंगला कलियुगात या सगळा वेगळाच काय केले. आता बायका सुद्धा बोलणे मला सांगले नाही. बायको सांगता 1500 रुपये मिळाल्याच्या नंतर वाट बघित असता कधी मिळणार, कधी मिळणार, कधी मिळणार. खरा नाही हो, त्यांना 1500 मिळतं आम्ही मिळावं कागदपत्र जमा करू. होय 2-3 महिने इतकं हैराण झाले तुमच्या नंतर, हैराण केलं बायकोन. पण बायकोन किती जरी बडबड केला ना आपल्या तरी आपल्या थैत जाऊचा लागतं. पर्याय नाही. कारण 2-3 पोरं झाल्या सुद्धा ती आपल्याला सांगतात तुमच्या ना काय कळतच नाही. हरकत आहे बुवा. पण बुवानी अतिशय सुंदर या ठिकाणी भजन चालू केले आणि बुवा थोडासा उशीर झाला त्याच्यामुळे लोकांची कसा आता 1:15 झालेले. बोलायचं तरी काय आणि बोलल्याच्या नंतर प्रत्येक विषय पटवून देता आला पाहिजे. हरकत नाही बुवा. पण या गावाच्या माध्यमातून आपण या ठिकाणी काही चांगलं देऊन जाण्याचा प्रयत्न करूया. म्हणून म्हणतो बघा भजन क्षेत्र एक कुठेतरी उंच घेऊन ठेवलेली आहे. या भजन क्षेत्राचा पाया त्यांनी रचला आणि आम्ही आता
काहीतरी कळ जोडतो प्रयत्न करतोय म्हणून त्यांची आठवण काढणं पंचरत्नांची आठवण काढणं फार गरजेचं आहे। त्या गावात देखील अनेक बल्लीबुवा आहेत, अनेक पखवाज वादक आहेत, कारण ही जी आपली जी संस्कृती आहे ही पुढे अशीच निरंतर चालू राहिली पाहिजे। म्हणून म्हणतो मला या ठिकाणी कैलासवासी चंद्रकांत बुवा कदम यांची आठवण। सावळ्या हरी ऐकूया तरी काय झालं रुसायला, सावळ्या हरी ऐकूया तरी काय झालं रुसायला, रखमाई रुसली म्हणून ही संस्कृती आपली टिकून आहे आणि ही संस्कृती टिकण्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे आपले छत्रपती शिवाजी महाराज। आणि या छत्रपती शिवाजी महाराजांनी छ म्हणजे 36 हत्तींचं बळ, ध म्हणजे प्रश्न मोठ्यांना करणारे, व म्हणजे परत फिरणारे, ती म्हणजे तिन्ही जगात जाणणारे, शी म्हणजे शिस्तप्रिय, वा म्हणजे वाणिज्यते, जी म्हणजे जिजाऊचं पुत्र, म म्हणजे महाराष्ट्राची शान, हा म्हणजे हार न मानणारे, रा म्हणजे राजाचे हितचिंतक आणि तो म्हणजे जनतेचा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज। छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज। आपण म्हणतो छत्रपती शिवाजी महाराज तुमची या कलियुगामध्ये किंवा या राज्यामध्ये तुमची गरज आहे, पण छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार जर आपल्यामध्ये असले ना तर त्यांची महाराजांची गरज नाही। कारण छत्रपती शिवाजी महाराजांसारखे दाढी वाढवायची, छत्रपती शिवाजी महाराजांसारखे कानात बाली घालायची, चंद्रकोर घालायची, हातावर लिहायचं छत्रपती शिवाजी महाराज, बाईकवर लिहायचं छत्रपती शिवाजी महाराज, आणि तीच बाईक कुठेतरी बारच्या बाहेर येऊन उभी करायची।
नाही ही महाराजांचा अपमान आहे. पण छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा आजकालचे तरुण सगळे बनून फिरत असतात, पण छत्रपती शिवाजी महाराजांचा एक एक मावळ्यामध्ये काय होता? छत्रपती शिवाजी महाराजांचा एक एक मावळा म्हणजे एकेका मावळ्याच्या अंगामध्ये तिचं बळ होतं. हो, एकदा असं झालं, छत्रपती शिवाजी महाराजांची पालखी निघाली. पालखी निघाली गोलकोंड्याला. गोलकोंड्याचा बादशाह स्वतः महाराजांच्या भेटीसाठी आला. अर्ध्या वाटेवर गेल्यावर पालखी थांबवण्यात आली. महाराज मावळ्याला विचारतात, काय झालं, पालखी का थांबली? तेव्हा एक मावळा म्हणाला की गोलकोंड्याचे बादशाह स्वतः त्या भेटीसाठी आले. महाराज पालखीतून खाली उतरले आणि गोलकोंड्याच्या बादशाहाजवळ गेले आणि म्हणाले, अरे आम्ही स्वतः तुमच्या राज्यात येत होतो, मग तुम्ही या ठिकाणी कसे काय आला? तेव्हा गोलकोंड्याचा बादशाह काय म्हणाला, या जनतेचा राजा, या महाराष्ट्राचा राजा आमच्या राज्यात येतोय. या महाराष्ट्राचा राजा आमच्या राज्यात येतोय. हा राज्याचे पाय आमच्या राज्यात लागण्याअगोदर त्याच्या पायाची धूळ आमच्या मस्तकी लागावी म्हणून आम्ही या ठिकाणी आलो. लोकांची भेट होते आणि गोलकोंड्याला निघतात दोघे एकत्र तिकडे गेल्याच्या नंतर गोलकोंड्याचा बादशाह म्हणजे तो मुघलच. त्यानं काय करावं? त्यानं महाराजाला आपली संपत्ती दाखवायला सुरुवात केली. म्हणाला, महाराज ही बघा आमची अस्त्रशाला, ही बघा आमची शस्त्रशाला. मोठमोठे हत्ती होते, मोठमोठे शस्त्र होती, वस्त्र होती. एवढं वैभव बघून महाराजांनी सुद्धा डोळे म्हणाले, एवढं वैभव आलं बघून. शेवटी मोठमोठे हत्ती दाखवले. म्हणाला, गोलकोंड्याचा बादशाह म्हणतोय महाराजांना, महाराज आपके पास भी ऐसे हत्ती तो जरूर होंगे. काय म्हणाला, तुमच्याकडे तरी अशा हत्ती असतीलच, पण महाराज म्हणताय, अरे आमच्या सह्याद्रीसारख्या दऱ्याखोऱ्यात असा अवघड प्राणी आला कुठून? महाराज काय म्हणाले, आमच्याकडे हत्ती नाही. काय म्हणाले, आमच्याकडे हत्ती नाही, हत्तीसारखी माणसं मात्र नक्की आमच्याकडे. महाराज म्हणाले खरं, पण शेवटी गोलकोंड्याचा बादशाह म्हणजे तो मुघलच. त्यानं काय ऐकलं आणि काय बोला? त्यानं म्हटलं, महाराज आपके पास हाथी नहीं है, हाथी नहीं, हाथी नहीं से आपके पास सरदार है ना. मग असा एखादा मावळा तुम्ही तुमच्या सोबत आणला असंच, मग होऊन जाऊ दे की आज सह्याद्रीचा हत्ती आणि आमच्या हातामाटाची हत्ती आज म्हणाले होऊनच जाऊ दे. म्हटल्याबरोबर महाराजांच्या सुद्धा जीवावर अरे एक एक तो हत्ती अतिशय बलाढ्य हत्ती होता, कर्नाटकी हत्ती होता. आणि त्या हत्तीच्या सोबत इतक्या प्रेमानं इतक्या रक्तानं कमवलेला मावळा कसा काय नाही उभा करायचा? पण महाराज विचार करतच होते, विचार नुसताच करत होते, पण शेजारी बसलेला यसानी करका करवायचा मावळा फडकन मारायला आणि म्हणाला, महाराज समोर जाऊन उभा राहिला यसानी. समोर होता कर्नाटकी हत्ती आणि बाकीचे मावळे म्हणतात, अरे यसानी अरे नका जाऊ त्या हत्तीच्या तोंडात, अरे बस शिवलं. नाही, मावळा होता मराठ्यांचा, मावळा होता शिवाजीचा. जाऊन उभा राहिला त्या हत्तीच्या समोर आणि काय झालं, दोघेही एकमेकांच्या अंगावर धावून आले. त्या कर्नाटकी हत्तीनं यसानीला आपल्या सोन्यात भरलं आणि फेकून दिलं. यसाजी संपला असं वाटतच होतं, पण काय झालं होतं, जेव्हा कर्नाटकी हत्तीनं आपल्या सोन्यामध्ये यसानीला फिरवलं होतं आणि गड फिरवलं होतं, तेव्हा यसानीला सुद्धा आपली संशय काढली होती आणि ती गड सोने एका बाजूला आणि हत्ती एका बाजूला केला होता. असा होता छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा. असा होता छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा. म्हणून होतो छत्रपती शिवाजी महाराज. पण छत्रपती शिवाजी महाराज आजकाल आम्ही म्हणतो, आजकाल नाही ते बरे, आजकालचे मावळे जण आहेत. उद्या त्याचा घर हिंदूचा असतो ना, तर आदल्या दिवशी फोन केल्याने असतो, महाराज सोयपाणी हा ना दर त्याच्यापेक्षा या सर्व ते नाही तर बघा, पण त्याचे विचार आपल्या सोबत आहेत आणि ते घेऊन आपण पुढे चाललं पाहिजे. म्हणून म्हणतो बघा, या ठिकाणी
सांगितलं नियमाला बाकी काय तसं मला बोलले नाही. खरोखर नियमावली सुंदर आहे पण ती पाळायला पाहिजे. तुम्ही आम्ही दुसऱ्या दोघांनी पाळून उपयोग नाही, ती अख्ख्या जिल्ह्याने पाळायला पाहिजे. आणि ती पाळली तर खरोखरच ही आमची संस्कृती. आज काय भजनं वाईट झाली का मला चांगली झाली ना दोन्ही बाजूनी. ही अशी बंद सुद्धा आपल्या या आमचा लोक सांगतात देवगडात भजनात चलतच नाही. अहो पण हे देवगडातच पाहिजे नाही ना. म्हणजे कुठेतरी आपली ही संस्कृती आपल्याकडे आहे आणि ती आपली आपणच ओळखायला पाहिजे आणि आपण ती जपायला पाहिजे नाही का. म्हणून ही अशी भजनं सुद्धा ज्या ठिकाणी होतात त्या ठिकाणी बरोबर इथलं भजन रसिक अतिशय सुज्ञ भजन रसिक जोरदार काळात तुमच्या स्वतः